नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत शेवभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। खूपच छान बनते ही आणि कशा पद्धतीने वाढायच्या वेळेस शेव घालायचे हे वगैरे मी व्यवस्थित दाखविलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा मी इथे न छान असं जाड शेव घेऊन घेतलेले आहे। हे नमकीन शेव आहे, आपण घरीही बनवू शकतो, परंतु मी विकतचेच घेतलेले आहे। आता आपल्याला गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यातनं मी थोडे 1 चम्मच तेल गरम करून घेतलेला आहे। एक कांदानं मी छान असा चिरून घेतलेला आहे, मोठा होता, आणि आलं लसूण आता आपल्याला हे छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। मसाला तयार करायचा आहे सुरुवातीला, तर थोडं आपल्याला लालसर येईपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे। उलटवून पलटवून अशा पद्धतीने मसाला तयार कराल तर भाजी खूप छान बनत असते। बघा मी इथे 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहे, मोठी विलायची घेतलेली आहे, आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। म्हणजे मी हे खडे मसाले कमी वापरते, कारण की स्ट्रॉंग फ्लेवरची भाजी तयार होते, तर ती नको असते, म्हणून मी थोडं कमी वापरलं आहे। आणि इथे भाजलेले शेंगदाणे आहे, हे थोडेसे घेतले मी, माझे भाजलेले आहे म्हणून मी सुरुवातीला टाकले नाही, आता टाकलेले आहे। एक टमाटर मी असा चिरून घेतलेला आहे, तुमचे शेंगदाणे भाजलेले नसेल तर सुरुवातीला घालायचे। आणि हे मसाल्यात बघा छान असं मी 2-3 मिनिटापर्यंत असं छान भाजून घेतलेलं आहे। आता मी एक छोट्या वाटीभर खोबरा किस घेतलेला आहे, तुम्ही खोबऱ्याचे काप घेतले तर सुरुवातीला घालायचे। आता यात 1 चम्मच धने आणि 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे। आता हे शेवटी घालायचं, कारण की हे सुरुवातीला घातलं तर जळतं। आणि 1 चम्मच मी तीळ घेतलेली आहे, ही आता घातली, आणि 1 चम्मच खसखस। आता हे भाजत आल्यानंतरच शेवटी घालायचं, म्हणजे मसाला एकदम मस्त 1 नंबरच तयार होतो। बघा या पद्धतीने मी छान त्याला भाजून घेतलेला आहे। आणि गॅस बंद केल्यानंतर बघा आता आपण कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे, शेवटी घालायची। आता मी ते वाटून घेणार आहे। आता इथे मी कढईनं 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे। बघा मसाला मी थोडं पाणी घालून असा छान प्लेन असा वाटून घेतलेला आहे। थोडं पाणी घातलेलं होतं, म्हणजे कसं छान असा प्लेन वाटल्या जातं। आता मला भाजीला जेवढा मसाला लागतो तेवढा मी वापरत आहे, बाकीचा आपण दुसऱ्या भाजीतही वापरू शकतो। बघा किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार आपण मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे। बघा तेल सुटेपर्यंत मी इतका मस्त त्याला परतवून घेतलेला आहे। आणि हिंग टाकलेली आहे, 1 चम्मच तिखट घेतलेला आहे, आणि 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर, आणि गरम मसाला अर्धा चम्मच घेतलेला आहे। आता हे मसाले आपल्याला यात छान घालून घ्यायचे आहे। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, आणि हे मसाले छान यात परतवून घ्यायचे आहे। तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे। जेवढा तुम्ही मसाला व्यवस्थित भाजाल तेवढी भाजीची चवी दुप्पट बनत असते। बघा खूपच छान असा भाजून घेतलेला आहे, तेल सुटलेलं आहे। तर मी आत्ता यावेळेला थोडं गरम पाणी टाकलेलं आहे। सुरुवातीला मी पाणी न घालताच असं वाटलेला, म्हणजे भाजून घेतलं आहे। आता त्यानंतर बघा थोडं पाणी टाकून म्हणजे मस्त असं भाजून घेतलेलं आहे, तेल सुटलेलं आहे। असा मसाला भाजाल तर भाजी कधीच बिघडत नाही। या पद्धतीने भाजलेला आहे। आता मी बाजूनी असं गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता आपल्याला जितकी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार आपण यात पाणी घालायचं, आणि याला छान दणदणीत असं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। छान उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे। तर मी झाकून 2-3 मिनिटं असं शिजवून घेतलेलं आहे। बघा छान दणदणीत शिजलेलं आहे आपली ग्रेव्ही। तर अशा पद्धतीने आपण ग्रेव्ही तयार करून ठेवू शकतो। थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे,
आता बघा वाढायच्या वेळेला कसं करायचं की थोडी ग्रेव्ही आपण ना छोट्या भांड्यामध्ये अशी गरम करत असते. माझी ही अशी पद्धत आहे, तर मी दाखवीत आहे. त्यामध्ये ना मी थोडे जेवण वाढायच्या वेळेस असे शेव घालत असते. जितके लागतं तितकेच घालते, कोथिंबीर घालते आणि त्यानंतर मी असं जेवायला वाढत असते. आपण पूर्ण ग्रेव्हीमध्ये एका वेळेला जेव्हा शेव टाकतो की नाही, तर ते एकदम लगदा होऊन राहतो. जेवण उशिरा करायला बसले तर तुम्ही असं म्हणजे 2-3 मिनिटं अगोदर किंवा जेवायला आपण ताटं करतो त्यावेळेला या पद्धतीने तुम्ही शेव घाला ना, ते एकदम अशी मस्त शेवभाजी आपल्याला चवीला अप्रतिम बनते आणि लागते पण पोळीसोबत, भाकरीसोबत खूप छान. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा. धन्यवाद.